भाजी सुजाता आरतीचं नाव उल्टा है। ये देखो कहाँ पे आ गए, जंगल के अंदर दिखते क्या। हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे साक्षी आणि साक्षी झांबरे ब्लॉग्स वरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे संडे, त्यातून आज आहे फ्रेंडशिप डे. तर हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना. आणि फ्रेंडशिप डे तर नाही, पण आज संडे आहे म्हणून आपण ब्लॉग करणार आहोत. त्यातून आज या ब्लॉग मध्ये येणार आहे एक स्पेशल व्यक्ती, ते आहे वेदांत. मागच्या ब्लॉग मध्ये वेदांतने वास्तुशांती नंतरच्या मुळे माऊचा मुलगा, त्यानं खूप हसवलं होतं आपल्याला आणि ते व्हिडिओ खूप मस्त आहे. वेदांतचा व्हिडिओ बघा प्लीज, खूप हसवला त्यानं. तर आज आहे वेदांत आला आहे लातूरला. तर वेदांत सोबत आपण जाणार आहोत बाहेर आत्ता नाश्ता करायला. तर वेदांत पण खूप एक्साइटेड आहे. म्हणजे मी काल त्याला भेटून आले रात्री त्याच्या घरी, तर तो इतका एक्साइटेड होता, तो त्याच्या फोनच ब्लॉग चालू करत होता. हॅलो फ्रेंड्स, ही मेरी दीदी आहे. तर आता चला वेदांतकडे आपण जाऊया आणि त्याच्यासोबत ब्लॉगिंग करूया. आहे माझी एक्झाम लगेच आहे 10:30 वाजता. तर नाश्ता करून आपण तिकडे जाऊया, एक्झाम देऊया. एवढ्या गडबडीत का आहे, संडेला एक्झाम नको वाटते. ब्लॉग करते आज दिवसभर. आज काय काय करतो आपण, मम्मीचे खूप सारे प्लॅन्स आहेत. म्हणजे आपण यंग असून पण आपले नाहीत, पण मम्मीचे प्लॅन्स आहेत. तर मम्मीचे पण प्लॅन्स मध्ये आपण घुसूया, मध्ये काय काय करतात ते आपण इंटरफेअर करूया मम्मीच्या पण प्लॅन्स मध्ये. ठीक आहे, आज एक्झाम आहे, पण सगळ्यात मोठी चूक मी ही केली आहे की मी काल ना झेरॉक्सच काढले नाही माझ्या हॉल तिकीटचं. मला वाटतं काढूयात ते फोल्ड होतं म्हणून मी ना लास्ट मिनिटला. आणि आज आहे संडे, तर लवकर दुकान उघडत नाही. तर आत्ता वाजलेत 8 आणि एक्झाम आहे 10:30ला. तर आता झेरॉक्स काढायचे आणि एक पण दुकान उघडं नसेल. आणि मी मम्मीला आता म्हणू शकत नाही की आता मी झेरॉक्स काढले नाही माझ्या हॉल तिकीटचं. तर हॉल तिकीटच नाही माझ्याकडे, फक्त फोनमध्ये आहे. तर त्याचं मला काहीतरी जुगाड करून मला त्याचं हॉल तिकीट काढावं लागेल आता लवकर. पण मी कसं म्हणू, कुणाला म्हणू, कारण आता दुकानात तर बिलकुल संडेचे आता उघडे नसतील. हॉल तिकीट काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. खूप टेन्शन यायला आता, हॉल तिकीट कसं भेटेल, कारण दुकानं संडेला लवकर उघडत नाहीत. यार मी लवकर काढायला पाहिजे होतं, मी कालच काढायला पाहिजे होतं. मला एक आयडिया सुचली आहे. आमच्या घरापाशीच आहे एक झेरॉक्स सेंटर. तर त्या मामाला मी उघडायला लावते आणि तिथून मी झेरॉक्स काढून घेते माझ्या हॉल तिकीटचं. मम्मी गेली आंघोळीला. तर मम्मी याच्या नको आली फास्ट काम करता. आमच्याच घराजवळ एक फोटो स्टुडिओ होता, तर तिथं मी आले होते झेरॉक्स काढायला. काल सकाळी तिथल्या काकाला उठवून मी माझं झेरॉक्स पटकन काढायला लावलं आणि निघालो आम्ही. हे बघा, एक पण दुकान उघडं नाहीये. त्याच्यानंतर आलो आम्ही नाश्ता करायला. संभाजीनगरहून मुळेमाव आली होती. श्रेया आणि मुळेमाव आमचं वेट करत होते. गेल्यास मला कळतं की वेदांत आलाच नाही. हाय माऊ. हाय वेदांत कुठं आहे? कुठं घरी गेला? तिकडं का? शिट, वेदांतच नाही मेन कॅरेक्टर. किती क्यूट दिसायलीस माऊ, सेम सेम झाले आपलं. खरंच की तुम्ही दोघी ग्रीन घातला. विचार केला काय मागवायचे? तुला इडली आवडते ना? पण म्हणजे डिस्कशन फक्त फॉर्मॅलिटी असतं, शेवटी मागवतो हे. ऑर्डर आला, ते खाल्लो आणि नंतर श्रेयाला विचारले की तिला कसं वाटलं. आवडला डोसा? कसा होता? टेस्ट मस्त होता. आता आपण काय मागवतो? कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम. हा, कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम, पण एकच करणार मला सरत नाही. त्याच्यानंतर मागवली होती कोल्ड कॉफी. हे सगळं पिऊन पटकन पळालो एक्झाम द्यायला. सेंटर हुडकण्यात आमचा खूप वेळ गेला होता, कारण हे खूप लांब होतं. फ्रेंडशिप डे. थँक्यू माऊ. मन काय बनवणार होतीस? पुस्तक. परीकडे आलो तिला फ्रेंडशिप डे विश करायला. आणि हॅपी फ्रेंडशिप डे परी. हॅपी फ्रेंडशिप डे दीदी. मन हॅपी फ्रेंडशिप डे दीदी. थँक्यू बाळा. तू बी घातली का? नाही, एक बी नाही. तुला कोण कोण घातले? दादा. दोन आहेत तर, दादा आणि दादा. मी गेलो तर माव आमच्यासाठी काही बनवणार नाही असं होतच नाही. पाव नाही तर टेस्टी आप्पे बनवले होते. हॅलो गाईज, आता माझे दीदी घरी आले. मी पुस्तक बनवले. काय? मी पुस्तक बनवले. पुस्तक बनवले? चला परीचं पुस्तक बघूया. किती छान आहे. लाईन्स पण मारलेत, मार्जिन पण बनवली आहे. तू बनवलीस पुस्तक? खूप छान आहे.
असं आमची परी खूप क्रिएटिव्ह आहे. जेव्हा पण आम्ही तिच्या घरी जातो ही अशी काही ना काही तर करत असते. कधी पेंटिंग, कधी आर्ट क्राफ्ट आणि काही ना काही तर ते स्वतःमध्येच रमलेली असते हे असं बनवत. मला पण एक पुस्तक बनवून द्या. बोल. मला पाहिजे लिहायला. हे असलंच. सेम 2 बनव का? बनवशील का? एक. नको एक बाई, मी मोठी आहे ना ग, माझे गणित मोठे असते तर. अगं मला एक बनवता येते मग. एकच बनवता येते, 2 नाही आहेत. एकच बनवते. ठीक आहे चालतं, एक बनव. तर तिच्यासाठी आणलेले हे बँड्स आणि चॉकलेट तिला दिले. तिच्याकडून नंतर आपल्या घरी आलो. थोडाच रेस्ट केला की मम्मीच्या फ्रेंडचा फोन आला की लवकर या. आणि इथं मी आणि मम्मी रेडी व्हायला लागलो. इथं घातला होता हे प्लाझो सेट की खूपच कम्फर्टेबल होता आणि एकदम लूज. तर थोडंच रेस्ट करून आम्ही लवकर निघालो आणि इथं गडबड चालू होती रेडी व्हायची. बस फास्ट तयार होत आम्ही पोहोचलो. जागा याने डिसाइड केली ती तिथं पोहोचलो. हे बघा हम कहाँ आए हैं? अरे ट्री कैफेला आज ले. गाइस अब हम ये देखो कहाँ पे आ गए, जंगल के अंदर. देखते क्या मतलब जंगल नहीं है, मतलब एक छोटा सा ये है, मतलब ऐसा कुछ तो है गाइस. ये रहे वो वाले पेड़, ये देखो. ओ माय गॉड, ओ माय गॉड. इंट्रो ये. तर सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहे स्पेशली वेदांत, आणि सकाळी तो आला नव्हता पण आता आलाय. आणि आता आपण वेदांत लई मस्ती करणार आहोत, लई मजा करणार आहोत. आणि आज आहे फ्रेंडशिप डे आहे, त्यातून आज संडे आहे, तर इथं खूप गर्दी आहे आज ट्री कॅफेला. आणि आम्हाला तर तसं काही, मला श्रेयाला तसं काय फ्रेंडशिप डेचं काही तेवढं एक्साइटमेंट नाही आहे, पण असं कॅज्युअल फक्त संडे आहे म्हणून एन्जॉय करूया. हो का चालू झालं हे सगळं. आणि चला स्टार्ट करूया आता. दाखवते किती जणी तिथं जमल्या. आता ह्यांची खूप मजा चालू आहे, मम्मीची आणि त्यांच्या फ्रेंड्सची. आलो इथं आणि सगळ्यांना ग्रीट केलं, हॅपी फ्रेंडशिप डे म्हणलं. आणि इथं चालू झालं खुर्च्यांची कमतरता, कारण आम्ही खूप जण होतो. गाडीची चावी हरवणं इज मॅन्डेटरी. मम्मी कुणाकडे दिले एकदा चेक करा. हे बघा आम्ही आणलो होतं हे ओजी फ्रेंडशिप बँड, त्याच्यासोबतच मम्मीने कात्री पण कॅरी केली होती. आणि हे बघताय तुम्ही, हे आहे छत्री. म्हणजे ह्या लेडीज सगळं तयारीत आल्या होत्या, प्रॉप्स पण घेऊन आल्या होत्या फोटो काढायसाठी. हे सगळ्यांनी छान फ्रेंडशिप बँड आणले होते. हे सगळं बघून आमचा स्कूल टाइम आठवत होता मला तर, की हे सगळे फ्रेंडशिप बँड सगळ्यांनी कसं आणले होते एकमेकींसाठी. आणि इथं हे आता टेबल वरती ज्यांनी काय आणले ते सजवून ठेवत होते. पण या रिलेटेड त्यांनी काहीतरी एक रील काहीतरी व्हिडिओ बघून आलत्या, त्यांना आता ते बनवायचा होता. तो क्यूट, म्हणजे आजकाल ना यंग लोक एवढे एक्साइटेड नाही फ्रेंडशिप डे साठी, पण हे लेडीज वाव. झाली तयारी स्टार्ट ह्यांच्या ह्या व्हिडिओ बनवण्याची. आमचं तर काहीतरी वेगळंच, कारण आम्ही ते तसेवाले आणले होते फ्रेंडशिप बँड, तर आम्ही कात्री कॅरी केली होती, तर ते आम्हाला कात्रीनं कट करून मग ठेवावं लागणार होतं. त्याच गोष्टीवरून इथं सगळे हसत आहेत. तोपर्यंत मी इथं गेले वेदांतकडे काय करतोय बघायला. तर इथं सगळे लेकरं मस्तपैकी खेळत होते आणि ते आपल्या मम्मींना बिलकुल डिस्टर्ब करत नव्हते. अरे वेदांत तोडायचं नाही आपल्याला हे यांचं. अरे अभी हमको इसको घेर रहे हैं ना, तो बोर हो गया. ये तो उल्टा ऐसे ही बैठा हुआ. अरे नीट सरळ हो वेदांत. सरळ हो. किती क्यूट खेळायली ही. चला मस्त वाटायला आज. खूप पाऊस येऊन आता आला तर मग काय करायचं, फोटोशूटची वाट. बघ याचा फोटोशूट कॅन्सल, कारण आम्हाला माहिती आहे कॅमेरामॅन तर आम्ही दुगीच बनणार आहोत, त्यासाठीच आणलं आम्हाला. बघा नाही तर काय. चलो. पूर्ण हे कॅफे आज फक्त लेडीजनी भरलं होतं आणि तर सगळ्या लेडीज सेलिब्रेट करत होते. पहिले बात पडशील.
ऐसे सही होता चप्पल डाल के जाते हैं घसरशील आय आय म्हणले होते ना घसरते कुछ अलग करते हैं चल खूप लेडीजच्या ग्रुप आल्या होत्या जे बघा किती छान फोटोशूट आणि व्हिडिओ करत आहे आणि तोपर्यंत तिथं वेदांत काहीतरी खेळत होता म्हणजे तो काहीतरी झाडाच्या मागे लपायचं बघत होता ते पुढे चाललंय मी म्हणलं तसं जातील पुढे वॉशरूम आहे ती दोन मला आता ऑर्डर आलंय की साक्षी तिकडे ये म्हणून तर चला बघूया ह्यांचं काय फरमाईश आहे काय कन्सेप्ट सांगा असं काय आयडिया जी आयडियाज त्यांनी व्हिडिओ मध्ये रील मध्ये बघून आलत्या ते इथं मला त्यांनी समजत होत्या की असं बनवायचंय तसं बनवायचंय मग इथं आम्ही डिसाईड केलं की कसे कसे कोणते कोणते व्हिडिओ घ्यायचे आणि आम्ही इथं व्हिडिओ घ्यायला चालू केलो यांचे असते किटी पार्टी सारखे म्हणजे ते तुम्हाला आजकाल माहिती आहे ना की व्हिडिओ मध्ये सगळे एक एक जे आपल्या घरून आणले ते आपण ठेवायचं टेबलवरती हे सगळं झाल्यानंतर सगळ्यांनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधलं कमी पडला प्रेम आहे का तुमचं हे काय बरोबर नाही छान आहे बांधलंच गेलं नाही अरे रे या दोघींचं बँड बांधलं जात नव्हतं म्हणून अंजली माऊ त्यांची मजा घेत होती मम्मी असं कर सुजाता माऊन माझी मम्मी हिला साईड करत होती म्हणून अंजली माऊ बघा घातली रिंग असं करा असं वा मम्मी कलर किती छान दिसेल काय कामाचं नाही मला तर तेवढी पटीच करू ना सुजाता प्रतीक्षा ये सजना तो भुला दिया मम्मी मोठ्या तर बांध प्रेम जेवढा आहे तेवढीच पट्टी कट होणार ना ती भेव अर्धा उरपाटी केली आहे उरपाट केली आहे ते प्रेम तिने थोडं उरपाटी कमी झालं केलं मी सगळीकडे फिरायले कधी कात्री घेऊन भारतीय फ्रेंड का जुगाड माऊला एक चिंता पुरेल का नाही मला कुठलं बँड हमारा दुख ही जाने हॅपी फ्रेंडशिप डे माऊ टिक 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 फर्स्ट बँड मम्मीने घातली मला वाव हॅपी फ्रेंडशिप डे मम्मी टेस्टी आहे त्याच्याच मनचं करणार ते का बोला की दंड भाजीत भाजी सुजाता माझ्या प्रीती पावशे रवा आरतीचं नाव किती 1000 रुपये ठेवा अगं माय गॉड जोरात कसं आहे मग आवडलं ना
आवाज भाजी शेपूची अशा माझ्या अहो, बहुत बढिया. चाफा चाले ना, चाफा बोले ना, ज्योतिषशिवाय माझं पानच झाले ना. अजून एक काय किती झाड हलवली काय नाही. इकडं पान आहेत ज्योतीचे, इकडं काही पान आहेत, विखुरलेले पान आहेत. पानांचे एवढे फळ पडले. नाव सांग. आता बघू कुणाचा आधी घेतीस ती घे. त्याची मैत्रीण जवळची आहे, तिचं आधी नाव घेईल का. परीक्षा स्टूल डबल स्टूल. प्रतीक्षा इज ब्युटिफुल. मम्मी तुलाच घेतली नाही बस. स्टूल पेस्टूल डबल स्टूल म्हणजे साधं घेतलंय प्रतीक्षा सोबत. ब्युटिफुल म्हणली का नाही मावा. असं मैत्री आहे दोघींची. दोघींनी मिळून सावरायची. अंजलीने पसारा केला तर ज्योती आणि वर्षाने आवरायची. लवकरच माहित नाही तर फ्रेंडशिप डे दिवशी उखाणे घ्यायचे याला कुठून सुचलं, पण ते सगळं झालं आणि इथं मला माऊ समजत होती व्हिडिओ बनवायची. कट दुसरा व्हिडिओ माऊ. काय कोणता आहे आता दुसरा नेक्स्ट ब्लॉग नया करेंगे. पुराण झाले बघ कसलं ड्रेस बघले काय करायचं सांगा आधी सेंटर मधल्या करा नंतर काय झालं इकडे काय शांतता झाली. सेंटर मधला माणूस चालूच आहे व्हिडिओ. आमचा ट्रँगल वेगळाच आहे. तुम्ही हात खालून घाला. चला असं हात वेगळा तुला घेऊ. किती क्यूट दिसायली छत्री घ्यायची आणतानाच घेऊ. मी मागून मी घरी काय झालंय घेतले का त्याची. हे बघा, म्हणजे सगळे लेकरं आपल्याला स्वतःला एकदम एंटरटेन ठेवत होते काही ना काही तर करून. मम्मी बिझी होत्या. त्यातून हे सगळ्यात छोटी मेंबर बघा, ही छत्री घेऊन हे आद्विका सगळीकडे फिरत होती, मस्त खेळत होती. झालं चालू सेशन परत एकदा व्हिडिओजचं, आणि हे इथं व्हिडिओज बनवत आहेत. कवर होईल. थांबा जरा जवळ थांबा. बोनस. मग इथं मी आणि श्रेयाने ह्यांचे छान छान व्हिडिओज बनवले. सगळे एका एका ठिकाणी जाऊन हे व्हिडिओज बनवत होते. काहीच तर आता आहे त्यांचे व्हिडिओ काढणं झाले तर, आणि आम्ही एवढं थकला की आता आम्ही पाणी प्यायला. एवढे एनर्जी ट्रेन केलं ना त्यांनी. एक स्टेप 10 सांगायला लागेल. श्रेया कसं परेशान केलं खूप. चला जेवढे आले तेवढे बेस्ट आहेत व्हिडिओ. काय करतोय चला हळूहळू हे की दुसरा ग्रुप आला होता जे की वेगळंच काहीतरी करत होते. म्हणजे बैलगाडीवर चढून एकीला बैल बनवून फोटोज काढत होते. नाही आज फक्त महिलांचा इलाका आहे. बैल केले का काय होते रे पिल्लू आता ह्यांचं पडतं तर बघा यांनी चढला था. हा जिसको बता आप फिसल कर पानी में गिर जाएंगे. आओ जल्दी माँ. और तुम गोलन टूरी खा के ऐसा करके इधर गिर जाओ. ऐसा कैसा बोलते. हे बघा आम्ही दुसऱ्यांना रोस्ट करत करत आता आमचीच मंडळी चढले बैलगाडीवरती. त्याने पण फोटोशूट केल्या, पण बैल कुणी नाही बनलं. त्याच्यानंतर आला नीरज समोर. तुम्हाला आता नाम लिहून आले ना. आणि हे लेकरांची सॅड लाईफ चालत होती कारण मम्मी यांच्या बिझी होत्या. झालं त्याच्यानंतर सगळ्या लेडीज गेल्या, गडबड होती म्हणून. आणि इथं आम्ही थोडंसं काहीतरी खाल्लं. फास्ट मध्ये होतं आणि मग नंतर काय झालं ती फाटली. सगळे तुटून गेली ती. माझी ब्रेकच नाही लागत ना.
मैंने पाए पण उल्टी केलं जरा सुद्धा. अब थोड़ी देर में मिलेंगे लंच करने के बाद. अब आप लंच देख बेटा. लंच एक मिनिट. आता लंच असते या टायमाचं.